हम्म। अभी सब आप अपना अपना प्रेजेंट ही लगा। मार्क योर प्रेजेंटी स्टूडेंट्स। ओके, थैंक यू। तो चलो हम स्टार्ट करेंगे अपना टॉपिक। ओके। तो लास्ट लेक्चर में हमने क्या किया था, अपना सेवंथ लेक्चर लेसन जो है स्टार्ट किया था। और बहुत इंटरेस्टिंग, बहुत मजेशीर है। इसमें बहुत सारा ये मेटल्स के बारे में आपको बताया है और बेसिक नॉलेज बहुत सारा दिया है। हाँ, तो एक बार फिर से रिवीजन करके मैं आपको थोड़ा सा बताती हूँ। हाँ, देखो, ये मेटल्स और नॉन मेटल्स काय असतं बघा। मेटल्स म्हणजे तुमचे धातू आणि नॉन मेटल्स म्हणजे अधातू, आणि त्याच्यामध्ये मेटल्स म्हणजे काय असतात, सगळे सॉलिड, आणि नॉन मेटल्स असतात ते सगळे गॅसेस असतात. तर त्यांच्यामध्ये पण तुम्हाला प्रॉपर्टीज आहेत, त्याला फिजिकल प्रॉपर्टीज म्हणायचं, आणि काही आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीज. तर आपण सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन येतो कमीत कमी 3 मार्क्सला, आणि अशा आपल्याकडे फिजिकल प्रॉपर्टीज 10 दिलेल्या आहेत. तर तुम्ही कमीत कमी त्यातनं 6-7 तरी लिहायचे असतात, आणि लिहायच्या म्हणजे नुसती नावं नहीं लिहायची। जब आप एक्सप्लेन करते हो, क्वेश्चन 3 मार्क के लिए आता है, तब आपको खाली नाम लिखने से मार्क्स नहीं मिलने वाले। तो आपको लस्टर बोलेंगे तो लस्टर क्या है उसका मीनिंग थोड़ा बताना है। हार्डनेस बोलेंगे तो इसका एग्जाम्पल आपको देना है। डेंसिटी, मेल्टिंग पॉइंट, इनके बारे में जो जो आपको एक एक लाइन में दिया है वो आपको लिखना है। ओके। तो आंसर जब जब आप लिखते हैं थोड़ा सा एक्सप्लेनेशन चाहिए। तो जबकि आप एस स्टैंडर्ड के बच्चे हैं तो आपको, आपसे ये एक्सपेक्टेशन है, आंसर में ये लिखना चाहिए आपने। हाँ, अभी नॉन मेटल्स के बारे में बताएंगे तो सेम है, प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज सेम है, लेकिन ये अपोजिट है। समझ में आया? मेटल्स के कंप्लीट अपोजिट प्रॉपर्टीज है। तो ये भी 10 है, उसमें भी आपको एक्सप्लेन करना है, और दोनों का मिलके आपको डिस्टिंग्विश करके एक क्वेश्चन आएगा, वो भी मिनिमम 3 मार्क्स के लिए आता है। तो मिनिमम 3 मार्क्स के लिए है तो कम से कम आपको 6 तो पॉइंट्स लिखने हैं। समझ में आया? तो आउट ऑफ 10 आपको 6 लिखने हैं। ओके। तो यहाँ तक तो हमारा हो गया। केमिकल प्रॉपर्टीज भी हमने देख लिए हैं मेटल्स के और नॉन मेटल्स के। तो उनमें फॉर्मेशन ऑफ आयन होता है। तो फॉर्मेशन ऑफ आयन जब होता है तो क्या होता है, जब हम मेटल्स के बारे में लर्न करते हैं, पढ़ते हैं, तो हमें मिलते जो आयन से उनको हम कैटायन बोलते हैं। तो उनके ऊपर पॉजिटिव साइन रहता है। और जो नॉन मेटल के बारे में है, उनमें आयन फॉर्मेशन जब होता है तो उनके सर पे निगेटिव साइन मिलता है, उसको हम एनायन बोलते हैं। यहाँ तक तो हमने देख लिया था। तो अभी हमें देखना है यूजेस ऑफ मेटल्स एंड नॉन मेटल्स। तो ये मेटल्स कहाँ कहाँ यूज किए जाते हैं और कहाँ कहाँ नॉन मेटल यूज किए जाते हैं। तो डेली लाइफ में हमें तो बहुत सारा मालूम है कि कहाँ कहाँ यूज किए जाते हैं। समझ में आया? हाँ। तो फॉर एग्जाम्पल मैं आपको बताती हूँ कि मेटल्स जो है वो हमारे घर में जो यूटेंसिल रहते हैं वहाँ यूज किए जाते हैं, जो ऑर्नामेंट्स रहते हैं वहाँ यूज किए जाते हैं। बहुत सारे ऐसे मेटल्स है। कॉपर बोलेंगे तो ये इलेक्ट्रिक करंट सप्लाई में ही यूज किया जाता है। बहुत सारे यूजेस है, और नॉन मेटल्स के भी बहुत सारे यूजेस है। जैसे कि जो नाइट्रोजन है वो प्लांट्स के लिए यूजफुल है, ऑक्सीजन है हमें यूजफुल है, हाइड्रोजन है वो एक्सपेरिमेंट के लिए लगता है। बहुत बहुत ऐसा डीप में जाएंगे तो आपको उनके आंसर्स मिल जाएंगे। ओके। तो अभी ये है हमारा नोबल मेटल। तो नोबल मेटल वो अलग है। तो नोबल मेटल ही है, लेकिन उनकी खासियत है, जो नोबल मेटल म्हणतात की नाही, त्यांची एक स्पेसिफिक आहे
की सगळे ते मेटल्सच आहेत, पण त्यांच्याकडे काही अशी विशिष्ट क्वालिटी आहे की त्यांना नोबेल मेटल मध्ये इंक्लूड केलंय. मग अशा काय क्वालिटी त्यांच्याकडे आहेत, ऐसी कौन सी खासियत उनके यहाँ है कि उनको नोबेल मेटल में पहचाना जाता है. ओके, तो देख लो. सम मेटल्स लाइक गोल्ड, सिल्वर, प्लैटिनम, palladium and rhodium are noble metals. These are the examples of noble metals. They occurs in nature in element state. They are also element. They are also metals, but they are known as noble metals. Why they are called noble metals? Because they have specific characteristics other than the metals. So which are that qualities? दैट क्वालिटीज बोलेंगे तो सब जो मेटल है उनका ऑक्सीडेशन होता है, रिडक्शन होता है, किसी के साथ जो बोलेंगे तो रिएक्शन हो जाता है. लेकिन ये गोल्ड, सिल्वर, प्लैटिनम, पैलेडियम, रोडियम ये किसी के साथ रिएक्ट नहीं होते हैं, उनके ऊपर ऑक्सीडेशन कुछ नहीं होता है. कितने ही साल वो गोल्ड रहने दो, उसके ऊपर कुछ असर नहीं होता है. अभी सिल्वर का थोड़ा सा होता है, वो ब्लैकिश हो जाता है, लेकिन कब होता है? जब उसका कुछ हम बोलेंगे ऐसा प्रयोगशाला में उसका यूज करेंगे, पहन के जाएंगे, तब उसके ऊपर थोड़ा सा ब्लैकिश या ग्रीनिश शेड आती है. अदरवाइज इट हैज नो इफेक्ट. गोल्ड विच इज 100% प्योर कॉल्ड इज 24 कैरेट गोल्ड. गोल्ड के बारे में गोल्ड बोलेंगे तो सबको आपको मालूम है. तो उसके बारे में एक चार्ट आपको दिया है, तो वो चार्ट आपको ध्यान में रखना है, क्योंकि प्योर गोल्ड उसको 24 कैरेट गोल्ड बोलते हैं. तो उसका एक टेबल है, यहाँ देख लो, कैरेट और परसेंटेज. तो आपको मालूम होना चाहिए कि हम जो यूज करते हैं गोल्ड वो कितना कैरेट वाला रहता है, और उसके ऊपर आपको क्वेश्चन भी आता है. इसका नॉलेज आपको रहेगा तो आप कभी ऑर्नामेंट खरीदने जाएंगे तो आपको कैरेट के बारे में वो बोलेंगे तो आपको पता चलेगा कि 24 कैरेट यानी प्योर गोल्ड, 22 कैरेट यानी मिक्स, थोड़ा सा मिक्स, लेकिन कितना परसेंट मिक्स वो भी आपको दिया है. देखो 91.66, दैट मीन्स 9.916 हम जो बोलते हैं ना गोल्ड, वो मिक्स क्यों करते हैं ये भी मैं आपको बताऊंगी. लेकिन ये परसेंट जो है वो आपको ध्यान में रखना है, क्योंकि एग्जाम में फिलअप के लिए, नहीं तो मैच द पेयर के लिए आपको उसके ऊपर क्वेश्चन पूछा जाता है. समजलं सगळ्यांना काय असतं कॅरेट वगैरे ते? हा, आता तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते आणि मग त्याच्यातून तुम्हाला ते व्यवस्थित समजणार आहे. बघा, गोल्ड इज विच 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. म्हणजे 24 कॅरेट सोनं आपण ते म्हणतो ते. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. बघा, प्युअर गोल्ड काय आहे? जे 24 कॅरेट गोल्ड आहे ते एकदम सॉफ्ट आहे, मेटल आहे, मेटलची प्रॉपर्टी हार्डनेस आहे, पण अगदीच काही तो म्हणजे दाबल्यावर त्याची पावडर होत नाहीये, पण त्याच्याकडे काय आहे, थोडस सॉफ्ट आहे. जर लोखंड बघितलं तुम्ही तर ते हार्ड असतं, तुम्हाला बेंड करायला इझिली होत नाही. तसंच गोल्ड आहे, पण जर आपण त्याचे ऑर्नामेंट बनवले तर मात्र ऑर्नामेंट आपले पातळ असतात. त्यामुळे ते यूज करून 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 काय होतं, ते थोडस, जर 24 कॅरेट गोल्डचं जर आपण वस्तू बनवली तर ती त्याची कॅरेक्टरिस्टिक प्रमाणे काय होणार आहे, ती अशी बेंड होणार, वेडीवाकडे होणार, शेपलेस होणार. समजते? मग त्यासाठी त्याला कठीणपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये ठराविक जे दुसरे मेटल्स आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. मग आता त्याच्यामध्ये मिक्स करणारे मेटल कोणते आहेत ते पण आपण बघणार आहोत. समजलं? ऍज अ रिझल्ट द ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम प्युअर गोल्ड बेंड और ब्रेक ड्यू टू द प्रेशर. म्हणजेच ऑर्नामेंट्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याकडे आपण हालचाल करणारच आणि रेग्युलरली यूज करत असताना त्याच्यामध्ये इरेशन होणारच आहे. मग त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, कधीतरी ते ब्रेक होऊ शकतं किंवा बेंड होऊ शकतं. देअरफॉर गोल्डस्मिथ मिक्स इट विथ सर्टन प्रपोर्शन ऑफ कॉपर और सिल्वर. काय मिक्स केलं जातं? त्याच्यामध्ये कॉपर किंवा सिल्वर मिक्स केलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्हाला ते कॅरेट मध्ये चेंजेस मिळतात तेव्हा त्याच्यामध्ये सम प्रपोर्शन ऑफ, बघा, थोड्या प्रमाणामध्ये काहीतरी कॉपर आणि सिल्वर मिक्स केलेलं असतं. ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. म्हणजे 24 कॅरेट इज द प्युअर गोल्ड
मग आता 22 कॅरेट काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये 75% गोल्ड असतं, प्युअर गोल्ड असतं, आणि उरलेलं 25% जे आहे ते काय असणार आहे, कॉपर किंवा सिल्वर असणार आहे. समजलं सगळ्यांना? हा, आता मी तुम्हाला किती समजतंय, किती ऐकायला येते ते चेक करते एकदा. कॅन यू हिअर मी स्टुडंट्स? कॅन यू हिअर मी? Am I audible? Yes. Okay, okay. Any doubt? सब समझ में आ रहा है आपको? किसी को कोई डाउट नहीं है? ओके, तो फिर से जाएंगे हम प्रेजेंटेशन. आता हे झालं तुम्हाला स्पेसिफिक गोल्ड संबंधी, तुम्हाला थोडंसं कधीतरी म्हणजे तुम्हाला त्याच्या कॅरेट बद्दल तुम्हाला विचारलं जातं, त्यामुळे 2 मार्क्ससाठी शॉर्ट नोट आली किंवा शॉर्ट आन्सर आलं तर तुम्हाला तेवढं लिहायचं आहे. इव्हन त्याचे कॅरेटचा जो टेबल दिलाय तोही तुम्हाला एक्सप्लेन करता आला तर करायचं आहे. ओके, आता ह्या नोबेल गॅस मेटल्सचे काय काय यूज आहेत, आता ते कुठे, एकतर ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉस्टली आहेत, त्यांच्याकडे म्हणजे त्यांची स्वतःची अशी एक विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यामुळे त्यांचा यूज असा कुठेही होत नाही, एक ठराविक ठिकाणीच होतो. मग आता तो कुठे होतो बघा, गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. आतापर्यंत तुम्हाला एवढं सगळं माहितीये की गोल्ड आणि सिल्वरचे आपण ऑर्नामेंट्स घालतो, पण गोल्ड आणि सिल्वर पेक्षाही महाग असा जो मेटल आहे त्याचं नाव आहे प्लॅटिनम. त्याला व्हाईट गोल्ड म्हणतात, म्हणजेच तो व्हाईट इन कलर असतो. समजलं? म्हणजे चांदीचा सिल्वरी कलर असतो, गोल्डचा येलोइश कलर असतो, पण प्लॅटिनम आहे तो व्हाईट कलर असतो, म्हणून तो त्याला नाव पण दिलेलं आहे व्हाईट गोल्ड. समजलं? सिल्वर यूज इन मेडिसिन. बघा, सिल्वर कुठे यूज केलं जातं, इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. आता डायरेक्टली खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण थोडस प्रमाणामध्ये यूज केलं जातं. समजलं? तर ते लक्षात ठेवायचं आहे. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक मेडल्स. बघा, जे तुम्हाला स्पोर्ट्सवाले असतात त्यांना मेडल्स मिळतात बघा, तर गोल्ड मेडल, सिल्वर मेडल म्हणतात की नाही, याचा अर्थ मेडल्सच्या म्हणजे मेडल्स तयार करण्यासाठी यांचा वापर केला जातो. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. कुठे केला जातो, अगदी जिथे म्हणजे अगदी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे आपल्या घरातल्या वस्तू नाहीत म्हणता येणार, ज्या मेडिकलमध्ये असतात ना, की आपल्याला काही वेळेला म्हणजे ऑपरेशनच्या वेळेला किंवा काही एक ठराविक ठिकाणी लागतात, तिथे मात्र त्या यूज केल्या जातात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे, अशा कॉस्टली किंवा अगदी एसेन्शियल ज्या गोष्टी आहेत की जिथे यूज करणं गरजेचं आहे तिथेच ते यूज केलं जातं. प्लॅटिनम, पॅलाडियम मेटल्स आर यूज ॲज द कॅटलिस्ट, आणि हे दोन एक कॅटलिस्ट म्हणून रिॲक्शन मध्ये यूज केले जातात. तर डायरेक्ट 5च्या 5 जे तुमचे युजेस दिलेले आहेत ते तुम्हाला लर्न करायचे आहेत. तुम्हाला कमीत कमी 2 मार्क्सला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आता थोडस आपल्याला हा स्टॅच्यू दिलेला आहे बघा, त्या स्टॅच्यू बद्दल थोडस आपण बघूया. देर इज अ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इन द सी न्यूअर न्यूयॉर्क सिटी इन अमेरिका. द ओरिजिनल सरफेस ऑफ देअर स्टॅच्यू वॉज मेड ऑफ कॉपर. म्हणजेच थोडक्यात काय आहे की हा स्टॅच्यू कशाचा बनवलेला आहे, कॉपर पासून बनवलेला आहे. बट नाऊ इट लुक्स ग्रीन. काय झालं असणार, त्याचा कलर चेंज झाला. कलर चेंज झाला याचा अर्थ खूप वर्षापासून तो ओपन आहे, आणि मुख्य म्हणजे तो समुद्रामध्ये आहे, त्यामुळे त्याचं काय होणार आहे, हवेतल्या ऑक्सिजन बरोबर ऑक्सिडेशन होतं आणि कॉपर ऑक्साईड तयार होतं, आणि कॉपर ऑक्साईडचा कलर ग्रीन असतो, त्यामुळे आपोआपच त्याच्यावरचा शायनी पार्ट आहे तो काय झाला, थोडासा ग्रीनिश मध्ये चेंज झाला किंवा कन्वर्ट झाला. This is because green colored copper carbonate has been formed by the reaction of copper with the carbon dioxide and moisture in the air. This is an example of corrosion. तुम्हाला बऱ्याच वेळेला असा करोजन वर क्वेश्चन येतो बघा. आता इथे तुम्हाला आहे टॉपिक पण आहे करोजन, तर त्या करोजनचं हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे, आणि हाऊ करोजन इज टेक्स प्लेस हे तुम्हाला त्या एका छोट्याशा स्टॅच्यूवरनं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. समजलं? आता प्युरिटी ऑफ गोल्ड आहे बघा. त्या प्युरिटी ऑफ गोल्ड म्हणजे थोडक्यात तुम्हाला ते कॅरेटचे पर्सेंटेज दिलेलं आहे की नाही, त्या पर्सेंटेज मध्ये किती % प्युअर गोल्ड आहे आणि किती % अदर मेटल मिक्स आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे.
आता पहिलं आहे बघा, वेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन गोल्ड शॉप इट ऑलवेज डिफर. आता हे तुमचा सगळ्यांचेच एक्सपिरियन्स असतील असं नाही, पण कधीतरी कुठेतरी मम्मी पप्पांबरोबर जर गेला असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती होतात, किंवा ऍज अ क्युरिओसिटी म्हणून जेव्हा आपण परचेस करून एखादं स्लिप घेऊन येतो की नाही, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डीपली दिलेल्या असतात. जर तुम्हाला एखादी अशी प्रिस्क्रिप्शन वगैरे वाचायची सवय असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती असतात आणि याच्यावर मग तुमच्या मनामध्ये क्वेश्चन येत असतात आणि ते क्वेश्चन आता तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. बघा की प्रत्येक वेळी सोनं जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा त्याच्यावर वेगवेगळ्या तुम्हाला चार्जेस लागलेले दिसतात. मग आता हे वेगळे का? त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये इव्हन प्युअर गोल्डचा काय रेट आहे, 24 कॅरेटचा काय आहे, 18 कॅरेटचा काय रेट आहे, हे सगळं त्यांनी डिटेल लिहिलेलं असतं. मग आता हे कॅरेट काय हे समजलं की रेटमध्ये चेंज काय तो तुम्हाला ऑफकोर्स समजणार आहे. ओके, बघा, वेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन गोल्ड शॉप इट ऑलवेज डिफर. वाय इट इज? It is a noble metal in nature. It occurs in element form. 100% pure gold is 24 karat. Pure gold is soft. Therefore, gold ornaments prepared by pure gold may break or bend due to the pressure. Hence, goldsmith add specific amount of copper or silver in pure gold to prepare the ornaments. 22 karat gold is used. आता हे सगळं जे तुम्हाला दिलेलं आहे याच्यामधलं 24% कॅरेट आहे ते शुद्ध सोनं आहे, ते कधीही डायरेक्टली ऑर्नामेंट तयार करण्यासाठी वापरत नाही. मग आता जेव्हा ऑर्नामेंट्स तयार केले जातात तेव्हा मोस्ट ऑफ अगदी 90% म्हणायला हरकत नाही की 24 कॅरेटचे ऑर्नामेंट्स असतात. म्हणजे थोडक्यात आहे त्याच्यामध्ये थोडस मिक्सिंग असतं. मग ते मिक्सिंग किती आहे बघा, 22% कॅरेट, दॅट मीन्स 91.66% प्युअर गोल्ड असतं आणि त्याच्यामध्ये मग तुमचं उरलेलं जे आहे ते सिल्वर किंवा कॉपर असणार आहे. त्याच्यानंतर 18% कॅरेट असतं, सॉरी 18 कॅरेट. 18 कॅरेट याचा अर्थ काय आहे, 75% प्युअर गोल्ड आहे आणि मग 25% तुमचं मिक्स असणार आहे. 14 कॅरेट याचा अर्थ फक्त 58.33% काय असणार आहे तुमचं प्युअर गोल्ड असणार आहे आणि बाकीचं अदर मटेरियल म्हणजे फक्त दोनच मेटल्स असणार आहेत. एक तर कॉपर यूज केला जातो, नसेल पेक्षा सिल्वर यूज केला जातो. 12% असेल तर 50% तुमचं गोल्ड आहे आणि 50% अदर मेटल आणि 10% असतं त्याच्यामध्ये काय आहे 41% गोल्ड असतं आणि 66% अदर मेटल्स असतात. आता जसं जसं म्हणजे तुमचं आता मेडल्स वगैरे बनवले जातात तेव्हा त्याला 24 कॅरेटची गरज नाही. म्हणजे मोस्टली तुमचे मेडल्स वगैरे किंवा तुमचा दाताला जेव्हा एखादा हे बसवलं जातं बघा, कॅप बसवली जाते ती तुमची सिल्वर किंवा गोल्ड असते बघा, त्याच्यामध्ये तुमचं हे 10 कॅरेट वगैरे युज केलं जातं. समजते सगळ्यांना काय आणि कुठे युज केलं जात आहे? ओके, आता त्याच्यानंतरचा भाग आहे तुमचा करोजन. आता हे करोजन काय, आता तुम्हाला ते स्टॅच्यूचं मी सांगितलं की नाही, तेच त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की व्हॉट इज करोजन. Gases in the air reacts with the metals in presence of moisture to form metal compounds. The metal get affected by this process and undergo what is called corrosion. समजलं सगळ्यांना काय आहे की आपल्या ज्या हवेमध्ये जे काही तुमचे गॅसेस मिक्स होतात, ऍक्च्युली हवेमधले गॅसेस नाही म्हणत आहे, जे गॅसेस तुमच्या म्हणजे वातावरणामध्ये प्रोडक्शन मध्ये किंवा कुठल्या पोल्युशन मध्ये किंवा कशामध्ये जे तयार होतात आणि जे हवेमध्ये मिक्स होतात त्यांचं रिॲक्शन कुठेतरी काय होते त्या मेटल्सवर होते आणि मग ते मेटल्स मध्ये काय होतं थोडस वेगळे कंपाऊंड फॉर्म व्हायला लागतात आणि ते काय करतात त्या मेटलला अफेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये थोडीशी झीज होते आणि दॅट झीज म्हणजे दॅट करोजन, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज करोजन. समजलं सगळ्यांना? मग त्याचं तुम्हाला हे एक्झाम्पल दिलंय की कॉपरवर जर ग्रीनिश शेड तयार होत असेल तर मग ती कशी होते, तर ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं करोजनचं. आता बघा, प्रिपेअर अ लिस्ट ऑफ एक्झाम्पल ऑफ द करोजन इन युअर एव्हरीडे लाईफ. आपलं रेग्युलर यूज मध्ये काय काय असतं, अगदी सगळ्यांना सांगायचं म्हटलं तर बेस्ट एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये ग्रिल जेव्हा बसवले जातात बघा किंवा लोखंडी वस्तू जेव्हा आणल्या जातात तेव्हा मेटलची मेन प्रॉपर्टी काय आहे, ते शाईन करतात की नाही.
हा, मग अगदी लोखंड घेतलं तरी ते नवीन आणल्यानंतर अगदी मस्तपैकी ग्रेश कलरचं असतं, थोडंसं शायनी असतं. पण खूप वर्ष यूज केल्यानंतर त्या लोखंडाचे काही काही तुकडे तयार व्हायला लागतात बघा, त्याच्यावर लेयर्स यायला लागतात आणि त्यांना जर आपण जोरात धक्का दिला तर ते सगळं खाली पडायला लागतं बघा. याचा अर्थ तिथे रस्टिंग सुरू झालं, आणि रस्टिंग झालं याचा अर्थ तर आयर्न ऑक्साईड तयार झालं, आणि मग ते काय करायला लागलं, काही काही लेअरच्या रूपाने ते खाली पडून जायला लागलं, आणि मग त्याला म्हटलं जातं इरोजन. समजलं सगळ्यांना? रेडिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन द आयर्न. बघा, तेच एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. रेडिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन द आयर्न बाय रिएक्शन विथ ऑक्सिजन गॅस. A greenish color deposit is formed on the copper by the reaction with carbon dioxide gas. A blackish color deposit is formed on the silver by the reaction of hydrogen gas, hydrogen sulfide gas म्हणजे H2S. टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स. बघा, प्रत्येकाला वेगळा कलर येतो का, तर त्यांचं जे काही ऑक्साईड तयार होतं त्या ऑक्साईडला जो कलर असतो तो कलर तुम्हाला तुमच्या सरफेसवर दिसत असतो. त्यामुळे जो लोखंडाचं म्हणजे आयर्न ऑक्साईड आहे त्याचा थोडासा ग्रीनिश कलर आहे, कॉपर ऑक्साईड आहे त्याचा थोडासा नाही, आयर्न ऑक्साईड आहे त्याचा रेडिश कलर आहे, कॉपर ऑक्साईड आहे त्याचा ग्रीनिश कलर आहे, आणि सिल्वर ऑक्साईड आहे त्याचं ब्लॅकिश कलर आहे. त्यामुळे तुम्हाला चांदीच्या वस्तू काळ्या पडताना दिसतात बघा. टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स, काय करायचं, करोजन जर थांबवायचं असेल तर आपल्याला काहीतरी थोडंसं प्रिकॉशन घ्यावी लागणार आहे. मग काय करायचं, तर फर्स्ट थिंग इज लेयर्स ऑफ ऑइल. म्हणजेच सगळ्या वस्तूंना काय करायचं आहे, थोडंसं ऑइलिंग करायचं असतं, म्हणजे त्याच्यावर थोडासा सरफेसवर ऑइल टाकायचं. क्लिअर? त्यानंतर वॉर्निश अँड पेंट आर अप्लाइड ऑन देम. एक तर दुसरी गोष्ट काय करायची आहे, त्याच्यावर वॉर्निश फिरवायचा, नसेल पेक्षा त्याला पेंट करायचं, आणि मोस्ट ऑफ दी आपण पावसाळ्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात बघा. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन हेच आहे की पावसाळ्यामध्ये काय होतं, हवेमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं, आणि हे मॉइश्चर जे आहे त्या मॉइश्चर मधलं जो ऑक्सिजन आहे तो सगळ्यामध्ये रिॲक्ट होत असतो. मग ती जर म्हणजे ऑइलचा लेअर आला किंवा वॉर्निशचा लेअर आला किंवा पेंटचा लेअर केला तर त्याच्यामधलं जे डायरेक्टली कॉन्टॅक्ट जो होत असतो तो त्याचा थांबतो, आणि मग तिथे त्यांचं इरोजन स्टॉप होतं. समजलं सगळ्यांना? ऑल्सो पेंटिंग ऑल्सो प्लॅटिंग विथ अनदर नॉन करोडिंग मेटल इज डन. बघा, काय केलं जातं, समजा एखादा आता लोखंड आहे, त्याला रस्टिंग प्रोसेस कंटिन्युअस चालू असते. मग जर त्याचा रस्टिंग प्रोसेस मध्ये करोजन होत असेल आणि तेच आपल्याला थांबवायचं असेल तर त्याच्यावर प्लेटिंग केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय केलं जातं, त्याच्यावर दुसरा नॉन करोजिव्ह जो मेटल आहे त्याचं प्लेटिंग केलं जातं, आणि ऑफकोर्स मग तिथे त्याचं काय होतं, इरोजन स्टॉप होतं, आणि मग त्याचं लाईफ पुढे वाढलं जातं. आयर्न इज अरेस्टेड बाय झिंक प्लेटिंग. बघा, आयर्नचंच एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे की आयर्नचं जर करोजन थांबवायचं असेल आपल्याला तर त्याच्यावर झिंकचं प्लेटिंग केलं जातं. ड्यू टू दिस प्रोसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन कॅनॉट ऑकर ॲज द केमिकल रिॲक्शन कॅनॉट ऑकर. समजलं? म्हणजे प्लेटिंग करण्यामागचा उद्देश काय आहे की डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही, आणि कॉन्टॅक्ट होत नसेल तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होत नाही. रिॲक्शन होत नाही याचा अर्थ तिथे ऑक्सिडेशन होत नाही. ऑक्सिडेशन झालं नाही की ऑफकोर्स त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे लेअर तयार होत नाही, आणि तो पडून जाण्याची तर शक्यताच नाही. म्हणजेच आपोआप करोजन आपण कंट्रोल करू शकतो, स्टॉप करू शकतो. समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतरचं आहे अलॉय. व्हॉट इज अलॉय? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय आहे. अलॉय इज द होमोजियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मेटल्स. समजलं? मग आता ते मेटल्स तुमचे अलॉय मध्ये मी तुम्हाला अशा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डीप मध्ये सगळं सांगितलं होतं की काय असतं अलॉय. आता इथे तुम्हाला एक होमोजिनियस मिक्सचर म्हटल्यानंतर तुम्हाला ते सगळं समजलं पाहिजे की ते सॉलिड सॉलिड असू शकतं, एकमेकांमध्ये मिक्स झालेलं असणार आहे, आणि ते दिसताना कसं दिसणार आहे, सिंगल फेज दिसणार आहे. समजते? होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर मेटल्स or a homogeneous mixture metal with non-metals is called as alloy. म्हणजेच आता ते दोन मेटल पण असू शकतात किंवा एक मेटल आणि एक दुसरा नॉन मेटल पण असू शकतो. आता त्याचं एक्झाम्पल दिलं बघा.
Alloys are made by mixing the constituents elements in as per the requirement. तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे ते बनवलं जात असतं. फॉर एक्झाम्पल काय दिलंय बघा, स्टेनलेस स्टील युटेन्सिल यूज ॲट होम आर मेड अप ऑफ अन अलॉय ऑफ आयर्न विथ कार्बन, क्रोमियम अँड निकेल. म्हणजेच तुम्ही घरामध्ये जे स्टीलची भांडी वापरता ते ऍक्च्युली स्टील काय आहे, ज्याला आपण स्टेनलेस स्टील म्हणून बोलत असतो. अगदी इझी आहेत, वॉशेबल आहेत, म्हणजे सगळं त्याला म्हणजे आपण इझिली आपण हँडल करू शकतो. आणि शिवाय त्याला लाईफ स्पॅन पण जास्त आहे आणि दिसायलाही ते अट्रॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे मोस्ट ऑफ द आपल्या घरामध्ये काय असतं, स्टेनलेस स्टील जास्त यूज केलं जातं. मग आता हे स्टेनलेस स्टील अलॉय आहे, त्या अलॉयला बनवण्यासाठी काय काय एकत्र घेतलंय ते बघा. पहिलं काय आहे, अलॉय ऑफ आयर्न विथ कार्बन, म्हणजे मेन पार्ट कोण असणार आहे त्याच्यामध्ये, आयर्न. विथ कार्बन म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कार्बन मिक्स आहे, थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये क्रोमियम मिक्स आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये निकेल मिक्स आहे. आता निकेल हा एक मॅग्नेटिक सबस्टन्स आहे, त्यामुळे तुम्ही कधी स्टीलच्या भांड्याला मॅग्नेट लावून बघा, अट्रॅक्ट होतो. समजते? कधीतरी हा एक्सपेरिमेंट करून बघा. कॉपरचं तुमचं भांड असेल, त्याला तुम्ही मॅग्नेट लावलात तर तो चिकटत नाही, अट्रॅक्ट होत नाही. पण तुमचं स्टेनलेस स्टीलला मात्र मॅग्नेट तुमचं अट्रॅक्ट होतं. का? तर त्याच्यामध्ये निकेल आहे आणि निकेल इज द मॅग्नेटिक सबस्टन्स. द अलॉय ब्रॉन्झ इज फॉर्म फ्रॉम द कॉपर अँड टीन. आता सेकंड अलॉय तुम्हाला एक्झाम्पल दिलंय आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण स्टेनलेस स्टीलचं हे बनवण्यासाठी तुम्ही काय काय मिक्स केलंय, काय काय कुठल्या कुठल्या प्रमाणात घेतलेलं आहे, असा क्वेश्चन येतो. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला राईट द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मेटल स्टेनलेस स्टील अलॉय. अँड सेकंड आहे तुमचं, राईट द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द अलॉय ब्रॉन्झ. आणि ब्रॉन्झ फक्त तुम्हाला दोनच लागतात गोष्टी. कुठल्या लागणार आहेत, एक तर कॉपर आणि दुसरं असणार आहे ते टीन. असे दोनच तुमच्याकडे या लेसन मध्ये तुम्हाला अलॉय दिलेले आहेत. तेवढेच तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, कारण अलॉयवर पण तुम्हाला एक शॉर्ट नोट येत असते आणि एवढाच जे तुम्हाला दिलंय ना 4 ओळींमध्ये, तेवढंच लिहायचंय. तुम्हाला आपोआप 2 मार्क्स मिळून जाणार आहेत त्याच्यामध्ये. काय डाऊट आहे कोणाला? पॅलाडियम इज ऑल्सो मेटल. आता हे जसं आपल्याला प्लॅटिनम वगैरे आपल्याला माहिती नाहीत की नाही, सेम टाईप आहे तो पॅलाडियम. काय आहे आपण म्हणजे कधी एकदम कॉस्टली आहे आणि व्हॅल्युएबल आहे, त्यामुळे आपल्यापर्यंत तो अजून पोहोचलाच नाही. फक्त लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड ॲज नोबेल मेटल. हा, कोल्ड वेदर अँड लो वेदर टेम्परेचर. कोल्ड वेदर आणि लो वेदर म्हणजे काय, थोडक्यात सांगायचंय, जेव्हा जेव्हा तुमचं थंडी असते की नाही, तेव्हा तुमची ड्राय एअर असते, त्याच्यामध्ये ह्युमिडिटी म्हणजे थोडीशी कमी असते. त्यामुळे तेथे त्या वेळेला होणारी रिॲक्शन थोडीशी म्हणजे स्लो चालणारी आहे. पण जेव्हा तुमचा रेनी सीझन असतो तेव्हा ह्युमिड जास्त असतं, आणि ह्युमिड जास्त असलं की तुमचं जी प्रोसेस आहे ती फास्ट होते. आणि म्हणून मोस्ट ऑफ दी पावसाळ्यामध्ये सगळ्या वस्तूंचं करोजन होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून काय केलं जातं, एकतर वॉर्निश यूज केला जातो, नसेल पेक्षा पेंट यूज केला जातो. ओके, अजून काय कोणाला डाऊट आहे? कॅरेट. कॅरेट तो आपल्याला नाहीच आहे, म्हणजे फक्त तो सोनार लोकांनाच माहिती आहे. फक्त मम्मीला विचार की सोनं घेते तेव्हा ते किती कॅरेटचं घेते. हा, किंवा कधीतरी मम्मी बरोबर शॉपिंगला जायचं आणि मग समजतं. हा, कॅरेट म्हणजे फक्त जसं आपण 100 म्हणजे 100 पैसे म्हणजे तुमचा 1 रुपया झाला की, किंवा तुमची 100 रुपयाची नोट म्हटल्यानंतर ते 100 रुपये, असं आपण रुपीज मध्ये 100 म्हणतो ना, 100 आपलं हे आहे की नाही. किंवा मीटरचं असेल तर 100 सेंटीमीटर असं आपलं एक म्हणजे असं माप असतं की नाही. तसं गोल्डची प्युरिटी काउंट करण्यासाठी तुम्हाला कॅरेट हा वर्ड यूज केला जातो. आणि नेहमी 24 कॅरेट असा एक वर्ड आहे की ज्याला प्युअर गोल्ड म्हणून असं ओळखतात. मग आता प्युअर गोल्ड आपल्याला माहिती आहे की आपण ते यूज करतच नाही,
कारण ते सॉफ्ट असतं. मग त्यामुळे त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज आपण सिल्वर किंवा कॉपरचं यूज करतो त्याप्रमाणे त्याचं कॅरेट चेंज होत जातं. समजलं? CuSO काय आहे ते? CuSO कादंबरी, तुझा प्रश्न काय तो एकदा परत सांग जरा. बरं, काय डाऊट आहे कोणाला? समजलं इथपर्यंत? आपलं मेटल्स अँड नॉन मेटल्स लेसन अतिशय कॉपर सल्फेट CuSO4 आहे हा तो. CuSO4 ते केमिकल आहे आणि ते सिल्वर वगैरे टीन मध्ये कशातच नाही, कारण केमिस्ट्री लॅब मध्ये जाताना आपल्याला जे सिल्वर ऑर्नामेंट्स असतात ते यूज करायचे नसतात, कारण केमिकल लॅब मध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा तिथे H2S च नाही म्हटलं तरी कुठेतरी ते प्रमाण जास्त असतं, कारण आपण जेव्हा गॅसेस तयार करतो, प्रयोगशाळेत तुम्हाला नेलं असेल कधी, तर तुम्हाला तिथे गेल्या गेल्याच एक वेगळा वास येतो बघा, आणि मग आपल्याला अगदी कुठेतरी मेडिकल मध्ये आल्यासारखं वाटतं. हा, याचा अर्थ तिथे H2S असतो, आणि मग H2S चा अगदी फास्ट रिएक्शन होत असते आपल्या सिल्वर ऑर्नामेंट बरोबर, आणि ते तिथे लगेच काळे पडण्याची सुरुवात होते. इव्हन तुम्ही रेग्युलरली युज करत असाल तरी ते होत नाही, पण जर तुम्ही रेग्युलर प्रयोगशाळेमध्ये जात असाल तर मग तुमच्याकडचे जे ऑर्नामेंट्स असतात ते सिल्वर ऑर्नामेंट्स, त्यांच्यामध्ये काळपणा येत असतो, त्यामुळे तिथे तर ते यूज केले जातच नाही. ओके, बरं, याच्या आतापर्यंत मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये काय कोणाला डाऊट आहे? नो डाऊट? ओके. आता बघा, हे तर डू यू नो, हे जे काही तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्ही आता करायचंच नाहीये हा, कारण का तर हे तुमचं एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, याच्यावर क्वेश्चन येणार नाहीये. ओके, हा, तर आता इथे तुमचा तो लेसन संपलेला आहे, आणि आता लेसन मध्ये बघा काय काय आहे ते पहिलं सांगते बघा. तुमचं तुम्हाला थोडंसं इन्स्ट्रक्शन मिळाले असतील ना रे, नेक्स्ट वीक मध्ये तुमची एक एक्झाम घेतली जाणार आहे. हा, तर मग एक्झाम आपलं जे सायन्सचं आहे ते 7व्या लेसन पर्यंत मी तुमचं इन्क्लूड केलेलं आहे. हा, रीडिंग नाही, अजून बराच अवकाश आहे, मी शिकवते. रीडिंग नाही, एवढ्या लवकर अर्धा तास रीडिंग नाही. हा, पहिलं सगळ्यात महत्वाचं ऐकून घ्या मुलांनो. तुम्हाला एक्झाम आहे नेक्स्ट वीक मध्ये, काय आयडिया आहे? सरांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ओके, हा, बरं, नेक्स्ट वीक एक्झाम असणार आहे तुमची, तर तुम्ही सगळ्यांनी प्रिपेअर्ड राहायचं आहे. आणि आताच्या एक्झामला फक्त MCQs असतील असं नाही, तर आता आपले 7 लेसन कम्प्लीट झाले ऑलरेडी. तुम्ही प्रिपरेशन, मला असं वाटतं मागे आपण 5 लेसनवर एक टेस्ट दिलेली आहे, म्हणजे 5 लेसन पर्यंत तुम्ही तयार असणार आहात. आणि आता तुमचं जे होणार आहे टेस्ट, ती तुमची 30 मार्क्सची होईल. हा, त्यामुळे तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर तुमची जी काही एक्झाम होईल की नाही, त्याच्यासाठी तुम्ही किती रेडी आहात, किती प्रिपेअर्ड आहात, हे टेस्ट करायचं आहे आम्हाला. समजते? त्यामुळे जर प्रिपेअर्ड नसाल तर अजून तुमच्या हातामध्ये एक वीक आहे. समजते? तर 30 मार्क्सचे तुमचा जो पेपर होईल त्याच्यामध्ये तुम्हाला MCQ पण असणार आहेत, नंतर शॉर्ट आन्सर वाले क्वेश्चन पण असणार आहेत, आणि थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह टाईप पण क्वेश्चन असणार आहे. समजते? आता तुमच्या ज्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये जे काही दिलेले असतात की नाही लेसनच्या खाली, तर त्याच्यातले बरेचसे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, आणि सगळे बुक मधलेच असणार आहेत, किंवा म्हणजे डायजेस्ट मध्ये किंवा दुसरे कुठलेही नाही विचारले जाणार. समजते? तर तुम्ही सगळ्यांनी प्रिपेअर्ड राहायचंय एक्झामसाठी, म्हणजे तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला स्कूलमध्ये जेव्हा तुमची एक्झाम घेतली जाईल तेव्हा तुम्हाला कोणालाही प्रॉब्लेम येणार नाही. ते सगळं बरोबर होणार आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही फक्त प्रिपेअर्ड राहायचं आहे. समजलं? हा,
ते आता नेक्स्ट कधी होईल ते माहिती नाहीये, कधी घेतील त्याबद्दल सगळ्या सूचना तुम्हाला सर देतील. समजतंय? फक्त मी तुम्हाला आज माझं झालं आणि नेक्स्ट वीक मध्ये सडन तुमची एक्झाम घेतली तर तुम्ही प्रिपेअर्ड नसता, म्हणून मी तुम्हाला 8 दिवस थोडीशी हिंट आधीच देऊन ठेवली आहे, जेणेकरून तुमचं जर प्रिपरेशन काय बाकी असेल तर तुम्ही करायचं आहे. आणि प्रिपरेशन करायचं म्हणजे काय करणार आहात तुम्ही, तर तुमच्या लेसनच्या खाली दिलेली एक्सरसाइज आहे ती सगळी तुम्ही सॉल्व्ह केलेलीच आहे, आता लर्न करायचं आहे. हा, आणि नुसतेच एमसीक्यू फिलअप्स किंवा मॅच द पेअर नाही, तर आता तुम्हाला शॉर्ट आन्सर, गिव्ह सायंटिफिक रिझन, राईट शॉर्ट नोट, हे सगळं तुमच्या क्वेश्चन, जसा तुमचा सगळा पॅटर्न आहे व्हरायटी ऑफ क्वेश्चन, तो सगळा तुम्हाला आता लर्न करायचा आहे आणि तुम्ही रेडी राहायचं आहे. समजलं सगळ्यांना? ओके. होय होय, सगळं. मग तुम्ही स्कूलमध्ये गेल्यावर काय एका सब्जेक्ट देणार आहात का परीक्षा? ऑल सब्जेक्ट. चला. तर आता आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे, तर आपण थोडस काय करायचं आहे, आपला नेक्स्ट लेसन जो आहे त्याची एक जस्ट काय तुम्हाला थोडक्यात मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगणार आणि नंतर पुन्हा आपण कंटिन्यू करणारच आहोत. समजतंय? आणि मग ह्याच लेसनचं मी तुमचं रिडिंग घेणार आहे. एक 10-15 मिनिटं मी तुम्हाला काय करते, थोडस शिकवते आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण ह्याच लेसनचं रिडिंग करणार आहोत. समजलं सगळ्यांना? हा, तर आपला लेसन आहे पोल्युशन. पोल्युशन काय असतं, कसं असतं, कशाने होतंय, सगळं समोर दिलेलं आहे बघा. विथ पिक्चर तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. Why these problems in environment may have been arise and what should be done to overcome these problems. आता हे सगळं तुम्हालाच करायचं आहे की हे प्रॉब्लेम काय आहेत, कशामुळे आले आहेत आणि त्याला आपण सॉर्ट आउट आता करण्यासाठी काय करायचं आहे ना. Many problems have been arisen on the earth due to the human interference in the nature. फर्स्ट रिझन आहे की आपण ह्युमनचा त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप आहे की नेचर स्पॉइल करताना किंवा नेचरमध्ये जे चेंजेस मिळतात ते, त्याच्या मागचं काय काय केलेलं आहे. जसं आपण डेव्हलपमेंट करणं म्हणजे करत जातो, तर त्याच्यामध्ये पहिलं काय येतं, इंडस्ट्रियलायझेशन, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, मायनिंग, ट्रान्सपोर्टेशन, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ द पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स अँड कॉझिंग पोल्युशन ऑन द अर्थ. किती रिझन दिलेले आहेत बघा की हे पोल्युशन, एन्व्हायरमेंट जे आपल्याला प्रॉब्लेम तयार झालेले आहेत, ते प्रॉब्लेम तयार होण्यामागे एक तर पहिलं म्हणजे कोणी तयार केलेत हे सगळे, ह्युमन बिंगनी. आणि ह्युमन बिंगनी कोणत्या फॉर्म मध्ये तयार केलेत, तर आपण जे जे आपल्या म्हणजे थोडंसं डेव्हलपमेंट करताना जे जे काही आपण टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे त्यांनी, पहिलं इंडस्ट्रियलायझेशन, सेकंड सांगितलेलं आहे मायनिंग, त्यानंतर सांगितलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर यूज ऑफ पेस्टिसाइड अँड यूज ऑफ फर्टिलायझर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. हे सगळे त्याच्या मागचे रिझन आहेत. आता एक सिंपल तुम्हाला एक डेफिनेशन दिलेली आहे बघा. कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज पोल्युशन. एक मार्क साठी इतकी सिंपल डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची आहे. व्हॉट इज पोल्युशन? कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट that will be harmful to ecosystem is called as pollution. आता त्या पोल्युशन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी हार्मफुल घटक तर येत असतात की नाही, मग ते हार्मफुल घटक म्हणजेच काय, तुमचे पोल्युटंट. ते कोणते पोल्युटंट त्याच्यामध्ये येत असतात, तुम्हाला एक क्लिअर पिक्चर दिलेला आहे बघा की ग्रीन आणि नॅचरल मध्ये तुम्हाला अर्थ कशी दिसते आणि पोल्युशन नंतर ती अर्थ तुम्हाला कशी दिसते बघा. हा चेंज जो आहे तो एन्व्हायरमेंट चेंज त्यांनी दाखवण्याचा त्या चित्रामध्ये प्रयत्न केलाय. काय फॅक्टर्स आहेत बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम अँड कॉझिंग हार्मफुल इफेक्ट्स ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज पोल्युटंट्स. समजलं? कुठले फॅक्टर्स असणार आहेत, एक तर बायोटिक फॅक्टर पण असू शकतात आणि दुसरे अबायोटिक फॅक्टर पण असू शकतात. पोल्युटंट्स मेक द एन्व्हायरमेंट पॉइझनस अँड अनहेल्दी. आणि ह्या पोल्युशनमुळे काय झालंय, पहिला इफेक्ट कोणावर झालाय, तर पहिला एअर, सेकंड वॉटर,
आणि थर्ड तुमचं सॉइल वगैरे. आणि हे सगळे इफेक्ट जे आहेत ते कोणावर होत असतात, तर आपल्या ह्युमन बिंगवर, कारण आपण तिथे राहतो ना. हा, मग ते सगळ्यात महत्वाचं आहे की जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत, मग आता त्याच्यामध्ये प्लांट्स आले, अॅनिमल्स आले, ह्युमन बिंग आले, क्रिएचर्स आले, सगळे आले, म्हणजेच हे सगळं काय झालं, ते अनहेल्दी झाले सगळ्यांसाठी. पोल्युटन्स मे बी नॅचरल ऑर मॅन मेड. बघा, देताना तुम्हाला आन्सर कसं द्यायचंय बघा. पोल्युटंट काय काय आहे? द फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम अँड causing harmful effects on biotic and abiotic factors are called as pollutant. आता त्या पोल्युटंट मध्ये पुन्हा नॅचरल पण असू शकतात आणि दुसरं मॅनमेड पण असू शकतात. आता नॅचरल पोल्युटंट्स आहेत ते कोणते आहेत बघा. नॅचरल पोल्युटंट्स आर डिस्ट्रॉयड इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम बाय द नेचर्स रूल. हावेवर मॅनमेड पोल्युटंट्स आर नॉट. आता नॅचरल पोल्युटंट जे आहेत ते कधीतरी चुकून किंवा काहीतरी असं, म्हणजे आता जंगलात आग लागते बघा, मग ते काय आहे, नॅचरल आहे, ते कोणी लावलेलं नसतं, पण ते कधीतरीच होत असतं. पण आपलं जे काही जेव्हा फॅक्टरीमधनं जेव्हा नेहमीच म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल आहे ते कंटिन्युअस बाहेर पडत असतं, आणि त्याच्यामुळे जे पोल्युशन होतं ते आपण केलेलं आहे, म्हणून त्याला मॅनमेड म्हणायचं. समजतं सगळ्यांना? म्हणजे नॅचरल आहेत पण ते रिसोर्सेस फार कमी आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काय सांगितलं बघा. नॅचरल मटेरियल आर पोल्युटन्स. वाय डू वी नॉट pursue their adverse effect during their use, and when such a material is referred as pollutant. तर हे का, म्हणजे कशासाठी किंवा का केलं जातं, किंवा लोक का ते रूल्स पाळत नाहीत. तर तुम्हाला बरेचसे नियम माहिती असेल, किंवा जेव्हा एखादी फॅक्टरी वगैरे ओपन करायची असते तेव्हा गव्हर्नमेंटने त्याला बरेचसे रूल्स दिलेले असतात की रेसिडेन्शियल एरिया पासून लांब असावं, त्यांचं वेस्ट जे काही मटेरियल असेल ते त्यांनी असं मॅनेज केलं पाहिजे व्यवस्थित, कुठे कसं टाकायचं त्याच्यासाठी पण त्यांनी कंडिशन दिलेले असतात. ते रूल्स सगळे त्यांनी फॉलो करायचे असतात आणि मग ती कंपनी तिथे त्यांना इस्टॅब्लिश करायला परमिशन दिलेली असते. आता पुढे बघा, एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशन काय आहे, मेन आहे. हा, आता ह्याच्यावर बराच मोठा तुम्हाला दिलेले आहेत पॉइंट्स. प्लॉट अ ग्राफ showing of proportion of various gases in Earth's atmosphere. Why it is said that air is homogeneous mixture of different gases, with different hazardous gases are released through the fuel combustion, and contamination of air by harmful substances like poisonous gases, smoke, particulate matter, microbe, etc. is called as air pollution. म्हणजेच थोडक्यात काय आहे, पोल्युशन म्हणजे काय, तर अगदी कंटॅमिनेशन ऑफ तुमचं हे काय सांगितलं त्यांनी, स्पेसिफिक वर्ड दिलाय त्यांनी, तो वापरायचाच आहे, कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट. हे झालं तुमचं पोल्युशन. पण आता जेव्हा तुम्हाला एअर पोल्युशन विचारलं जाईल तेव्हा तुम्ही ती डेफिनेशन नाही सांगायची, तर तुम्ही काय सांगायचं आहे, contamination of air by harmful substance like poisonous gases, smoke, particulate matter, microbes, etc. is called as air pollution. त्यामुळे प्रत्येकाची डेफिनेशन देत असताना प्रॉपर डेफिनेशन तुमचं महत्वाचं आहे. आन्सर कसं असावं तुमचं, शॉर्ट बट स्वीट, म्हणजे परफेक्ट असावं. रिझन्स ऑफ द एअर पोल्युशन. आता रिझन काय आहे, तुम्हाला हे पिक्चर दाखवलंय बघा. एअर पोल्युशन ड्यू टू द डिफरन्स फॅक्टर. मग ते काहीही असू शकतात. आता इकडचे जे आहेत बघा दोन, जे तुमचं म्हणजे जंगलचं आग लागलेली दाखवलंय आणि वॉल्कॅनो दाखवलंय बघा, हे नॅचरल झाले. म्हणजे ह्या नॅचरल कॅलॅमिटीज आहेत की ज्याच्याने पण तुमचं एअर पोल्युशन होऊ शकतं. आणि इकडे व्हेकल्स दाखवलेत, हे कोण असणार आहेत, मॅनमेड असणार आहे. समजतंय? हा, पुढे बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट्स वाईज दिलेलं आहे की नॅचरल रिझन कोणते आहेत आणि मॅनमेड रिझन कोणते आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे, आपण नॅचरल रिझन सगळे बघूया. पहिलं दिलेलं आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन. सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्ज आउट थ्रू द इरप्शन. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन आणि वेपर्स अँड डस्ट. म्हणजे जेव्हा जेव्हा व्हॉल्कॅनो होतो, व्हॉल्कॅनो झाल्यानंतर, आता इथे तुम्हाला दिलंय ना हे मधलं चित्र, ते व्हॉल्कॅनोचं आहे. समजते?
मग त्यावेळेला काय होतं, तर जमिनीतून तुमचं सगळं लिक्विड आणि गॅस आणि आग अशी बाहेर पडते. आणि त्याच्यातनं बाहेर पडत असताना काय काय बाहेर पडतं, तर हायड्रोजन सल्फाईड नावाचा गॅस, सल्फर डायऑक्साईड नावाचा गॅस, कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन वेपर्स अँड डस्ट, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन होतं. समजलं? दुसरं दिलेलं आहे अर्थक्वेक. आता अर्थक्वेक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पॉइजनस गॅसेस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ अर्थ आर रिलीज इन टू एअर. आता हे तुम्ही जर नीट जॉग्रफीचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला भूकंप हा शब्द सगळ्यांना माहिती असणार आहे, की जमिनीच्या आतमध्ये इतक्या जोरदार हालचाली तयार होतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे अगदी ते जमिनीच्या वरच्या लेअर पर्यंत येतं तेव्हा कुठेतरी त्या ह्याला तडा बसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे अर्थच्या पृष्ठभागावर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवतो. आणि त्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर व्हेरियस गॅसेस बाहेर पडत असतात. आता ते आपल्याला जाणवत नाही अर्थात. पॉइजनस गॅसेस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ द अर्थ आर रिलीज, म्हणजेच तिथे पुन्हा पोल्युशन होतं. सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म्स. आता हे तर तुम्हाला माहिती आहे की सायक्लोन आल्यावर काय होतंय. सायक्लोन म्हणजे काय माहितीये? चक्रीवादळ. हा, मग चक्रीवादळ होत असताना जर तुम्ही कधी न्यूज मध्ये वगैरे बघत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सायक्लोन कसा येतो ते दाखवलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये जो काही स्पीड असतो तुमचा हवेचा, त्या स्पीड मध्ये खूप मोठ्या मोठ्या वस्तू अशा फ्लोट असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉम दिसतो. कधी जर असं तुम्ही मोकळ्या मैदानात वगैरे गेलात आणि असं गोल गोल फिरताना पण तुम्हाला दिसत असेल बघा, जस्ट सायक्लॉनची एक ती हिंट म्हणायची, ते सायक्लॉन नाही. समजलं? मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं मोस्टली स्कूलच्या ग्राउंडवर हा सीन आपल्याला बघायला मिळतो बघा. मग त्याच्यामध्ये जे चित्र दिसतं त्या टाईपचं हे सायक्लॉनचं आणि डस्ट स्टॉर्मचं चित्र आहे. डस्ट, सॉइल, गार्बेज, पोलेन, मायक्रोब्स आर मिक्स विथ द एअर. फोर्थ काय सांगितलंय? फॉरेस्ट फायर. म्हणजे हे तुमचं पहिलं चित्र, फॉरेस्ट फायर. हे एक तर सगळ्यात महत्वाचं, सगळी झाडं तर जळून जातातच जातात, पण त्याच्यामध्ये काय काय तयार होतं ते बघा. फॉरेस्ट फायर रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड अँड स्मोक. एवढं सगळं हवेमध्ये मिक्स होतं. आणि नंतर आहे तुमचं मायक्रोब. मायक्रोब इन एअर, स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगस इन द मिक्स विथ द एअर. हे सगळं झालं तुमचं नॅचरल मध्ये. आता आर्टिफिशियल म्हणजे थोडक्यात सांगायचं मॅनमेड. मग आता मॅनमेड मध्ये काय आहे, तर फ्युएल सगळ्यात महत्वाचं, की आपल्याकडे प्रत्येकाकडे व्हेकल्स आहेत आणि मग व्हेकल्स काय अशात चालत नाहीत, त्याच्यासाठी फ्युएल लागतं. मग फ्युएल बर्न होत असताना काय काय तयार होतं बघा. बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, टिंबर, एलपीजी, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीजेस काय सांगताय? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लेड कंपाऊंड्स. किती काय काय तयार होतंय बघा. म्हणजेच जेव्हा आपण गाड्या चालवतो तेव्हा आपण सगळं हे हवेमध्ये सोडतोय. आपण नाही गाडी चालवली, चाललो तरी चालणार आहे, एक ठराविक वॉकेबल डिस्टन्स पर्यंत आपण चाललो तर आपण हे सगळं कंट्रोल करू शकतो. समजलं? पुढे बघा. बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ऍग्रिकल्चर वेस्ट एक्सेट्रा इन ओपन स्पेस कॉजेस एअर पोल्युशन. आता बऱ्याच वेळेला आपल्याला सवय असते किंवा आपण बऱ्याच वेळेला बघतो बघा की कचरा वगैरे गोळा केला की तिथेच त्याला पेटवला जातो. मग त्या पेटवण्यामागचा उद्देश काय असतो, त्यांना तिथे त्याला उचलून न टाकता त्याला फक्त तिथनं वेस्ट म्हणजे त्याला हे कमी करायचा असतो. पण त्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस तेवढ्या एरियामध्ये धूर तयार होतो. समजते? आता ऍग्रिकल्चर मध्ये बऱ्याच वेळेला शेतावर काय करतायत, ते सगळं जाळतायत जे उरलेलं असतं ते. मग ते जाळताना पण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो, कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि मग पोल्युशन मध्ये ते सगळं कन्वर्ट होत असतं. समजलं? त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन सगळ्यात मोठं म्हणजे मॅनमेड मधला सगळ्यात मोठं की जे पोल्युशन सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये घडवून आणतं. स्मोक इज रिलीज इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम द व्हेरियस फॅक्टर्स. सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड्स पॉवर इन द एअर. बघा काय काय म्हणजे
ज्या प्रकारची तुमची इंडस्ट्री आहे त्या प्रकारे काय होत असतं तिथलं वेस्ट मटेरियल असेल. आता बऱ्याच वेळेला केमिकल इंडस्ट्रीज असतात त्यांच्यामधनं केमिकल गॅसेस बाहेर पडत असतात किंवा केमिकल लिक्विड बाहेर पडत असतात. दुसरं आहे जेव्हा तुमच्या कॉटन इंडस्ट्री वगैरे असतात म्हणजे कपड्यांच्या तिथून त्याचे फायबर बाहेर पडत असतात. म्हणजे तुमचं जो इंडस्ट्रीचा प्रकार आहे तिथे ज्या प्रकारचं प्रोडक्शन घेतलं जातं त्या प्रकारचं वेस्ट तिथून बाहेर हवेमध्ये पडत असतं आणि ते मग हवेला पोल्युटेट करायला मेन रिझन आहे. त्याच्यानंतर आहे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट. यूज ऑफ द एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम रिलीज रेडिएशन इन एअर अँड दस पोल्युशन ऑकर्स. आता हे तर महाभयंकर असतं की आपण युरेनियम सारखे जे काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट जेव्हा यूज करतो तेव्हा त्यांच्याकडनं होणारं जे पोल्युशन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप हार्मफुल असणार आहे. समजते? असे आहेत तुमचे एअर पोल्युशन होणारे रिझन आणि त्यातले 5 आहेत तुमचे नॅचरल आणि 5 आहेत तुमचे मॅनमेड. इथे आता आपण थांबूया. मग तुमचं थोडस रीडिंग घेते. Ma'am, we can control biotic factor but cannot control. हो हो. आपण स्वतःपासून सगळ्यांनीच सुरुवात करायची आहे. त्यामुळे आपण स्वतः कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला की आपण त्याच्यामध्ये 1% डेडिकेशन दिलं तरी खूप असणार आहे. 8 लेसन इज ऑल्सो इन द टेस्ट. नो नो 8 नाही, ओनली 7. हा 1 to 7 लेसन इन्क्लुडेड इन दिस टेस्ट. आणि मी तुम्हाला सांगितलंय सगळ्यांनी रेडी राहायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. समजलं? कारण हे सगळं करणार आहोत ते तुमचं स्कूल सुरू होईल आता काही दिवसांनी. त्याच्यानंतर मग तुम्हाला ते लागणार आहे आणि तुमचं प्रिपरेशन तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. समजलं? हा. आता कोण कोण वाचणार आहे? बरं मला तुमचं नाव लिहून द्या कारण तुमचं इथलं नाव वेगळं असतं. आता नंदिनी ईश्वर, नाव काय तुझं? वाचण्यासाठी कोण कोण रेडी आहेत? मला नाव लिहून द्या, म्हणजे टाईप करून द्या. नंदिनी आहे ना? नंदिनी, त्यानंतर कादंबरी, त्यानंतर प्रार्थना. नेहमीचे स्टुडंट आहेत. दुसरे बाकीचे? वेदांत, व्हेरी गुड. वेदांत फर्स्ट नंबर तुझा वेदांत. हा, अजून कोणी रेडी आहे? ओके, ठीक आहे. वेदांत आज पहिल्यांदा तू वाचायचं आहेस. हा, चला स्टार्ट करूया आपण. वेदांत स्टार्ट कर. मॅम क्वेश्चन पण वाचू? नाही नाही नाही, डायरेक्ट 8व्या लेसनला सुरुवात करायची आहे. पोल्युशन. हा, नाही, त्याचे जे फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन आहेत ते. होय होय, वाचायचे वाचायचे. Lesson 8 pollution. First, why these problems in environment may have been arise. Second, what should be done to overcome these problems. Many problems have been arisen on the earth due to human interference in the nature, industrialization, increasing population, mining, transportation, indiscriminate use of pesticides and fertilizers are causing pollution on the earth. It is affecting human beings. एक मिनिट वेदांत. वाचताना थोडस स्पीड कमी ठेव. असं वाचायचं की आपल्याला वाचताना पण थोडस समजलं पाहिजे. हा, ओके. हा, स्टार्ट. वेदांत. येस मॅम. हा, वाच, स्टार्ट कर. मॅम परत ते क्वेश्चन की नाही, पोल्युशन पासून वाचायचं. Pollution. Contamination of natural environment that will be harmful to ecosystem is called as pollution. Can you tell, first, where do you see the pollution around you? Second, how does the pollution occur? Pollutants, factors affecting natural functions of ecosystem and causing harmful effects of abiotic and biotic factors are called as pollutants.
pollutants make the environment poisonous and unhealthy. Pollutants may be natural or man-made. Natural pollutants are destroyed in due course of time by nature's rule. However, man-made pollutants are not. Think about it. If natural materials are pollutants, why do we perceive their adverse effects during their use? When such materials are reformed as pollutants, try this activity. You yourself survey your residential area and identify the polluted location. Try to identify the pollutant at each polluted location. Use your brain power. First, which types of pollutant are observed? Second, whether the pollutants are degradable or non-degradable. A. कंटिन्यू. हाँ. Air pollution. First, plot a graph showing the proportion of various gases in Earth's atmosphere. Second, why it is said that air is homogeneous mixture of different gases. Third, which different hazardous gases are released through fuel combustion. Contamination of air by harmful substances like poisonous gases, smoke, particulate matter, microbes, etc. is called as air pollution. Which factors are responsible for pollution shown in the following pictures? बर, थांब आता तू. वेदांत तू थांब. हा, आता कादंबरी तू वाचायचंयस. कादंबरी, आर यू देअर? Yes, ma'am. Yes, start. Yes. Yes, start. Reasons of air pollution. Natural reasons. First, volcanic eruption. Solid, gaseous, and liquid materials emerge out through eruption. Example: hydrogen sulfide, sulfur dioxide, carbon dioxide, ammonium chloride, hydrogen vapor, dust, etc. Man-made reasons. नाही, सगळं एक मिनिट. सगळेच्या सगळे नॅचरलचे वाचून घे आधी. Okay. Second, earthquake. Poisonous gases and water vapors from inside of earth are released into air. Third, cyclones and dust storms. Dust, soil, garbage, pollutants, microbes are mixed with air. Fourth, forest fire. Forest fires release carbon dioxide, sulfur dioxide, hydrogen sulfide, smoke in air. Fifth, microbes in air. Spores of bacteria, fungi are mixed with air. Man-made reasons. First, fuel. Burning of fuel like coal, timber, LPG, kerosene, diesel, petrol release carbon dioxide, carbon monoxide, nitrogen dioxide, sulfur dioxide, lead components, etc. are released in air. Burning of solid waste, agricultural waste, etc. in open space cause air pollution. Second, industrialization. Smoke is released in large quantity from various factories. Sulfur powder, nitrogen oxide, cotton seed powered in air. 3. Atomic energy plants and blast. Use of elements like uranium, thorium, graphite, plutonium release radiation in air and thus pollution occurs. Think about it. First, what are reasons other than observed mentioned responsible for air pollution? Second, whether the vehicles with two-stroke engine cause more pollution than four-stroke engine. पुढे डायरेक्ट हे एअर पोल्युशनचं आहे ना, तेव्हाच. हा, एअर पोल्युटंट. Air pollutant. First, sulfur dioxide, CO2. Second, carbon dioxide. तसं नाही वाचायचं. एअर पोल्युटंट, सल्फर डायऑक्साईड सोर्स कुठून आहे आणि त्याचा इफेक्ट काय होतोय ते वाचायचं. असं
Air pollutant, first sulfur dioxide, हाँ. CO2, source, factories, एक where मिनिट coal एक मिनिट and एक मिनिट एक मिनिट कसं वाचायचं आहे बघ. सल्फर डायऑक्साईड त्याचा सोर्स काय आहे, म्हणजे कुठून तयार होतो आणि त्याचे इफेक्ट काय होत आहेत. म्हणजे तुला सल्फर डायऑक्साईड वाचलं की त्याचे सोर्स वाचायचं आणि नंतर त्याचे इफेक्ट वाचायचं. क्लिअर? yes, येस. मग स्टार्ट. sulfur dioxide, SO2, हा. factories, where Yes. coal and mineral oil used as fuel. Effects, aeration of eyes, respiratory tract, axis mucus, cough, breath. हा. Air pollutant, second, carbon monoxide, CO. Source, vehicular and industrial smoke. Effects, lowered O2 carrying capacity of blood. Air pollutant 3, oxide of nitrogen. Source, vehicular smoke. Effects, irritation of respiratory tract and lungs. 4. Particulate matter. Source, vehicular and industrial smoke. Effect, respiratory diseases. 5th, dust. Source, vehicular and industrial smoke. Effects, silicosis. 6th, pesticides. Source, production and use of pesticides. Effects, mental weakness, death due to prolonged exposure. 7th, methane, CH4. Source, industrial leakage. Effects, poisoning, skin cancer, asthma, respiratory diseases. ओके ओके. थँक्यू. स्टॉप करूया हा आपण इथे आज. हा. येस. कोण आहे? प्रार्थना. नेक्स्ट टाइम. हा, नेक्स्ट टाइम तुला चान्स मिळणार. हा, पण तुम्ही एक ठराविक मुलं आहात तेवढेच इंटरेस्टेड असता. बाकीच्यांनी पण थोडा इंटरेस्ट दाखवा, जेणेकरून मला तुम्ही कसं वाचता हे पण कळेल. आणि सगळ्यांसाठी एक कॉमन सूचना सांगते की वाचताना ना थोडंसं स्पीड कमी ठेवा. थोडं अंडरस्टँडिंग होईपर्यंत जरासं म्हणजे वाचताना लक्ष ठेवायचं. कारण आपण किती स्पीडनी वाचतोय त्यापेक्षा आपण किती समजून वाचतोय हे जास्त महत्वाचं असणार आहे. हा हा. बाकी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला छान वाचता येतं. बस प्रत्येकाने काय करायचं आहे, आपला लेक्चर झालं रे झालं की लगेच लेसन म्हणजे एकदा वाचा, म्हणजे तुम्हाला काय आज टॉपिक मध्ये घेतलं ते तुम्हाला समजतंय. ओके. ठीक आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ द लक. डू युअर प्रिपरेशन. ओके. बाय बाय. ओके. बाय बाय.